नमस्कार प्रेक्षक हो. आजच्या एपिसोडमध्ये आपण कर्क राशीवर भाष्य करणार आहोत. माननीय काळेशास्त्रींकडून आपण कर्क राशीबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. या आधीच्या एपिसोड्समध्ये आपण मेष, वृषभ आणि मिथुन या राशींवर चर्चा केलेलीच आहे. त्याचप्रमाणे कर्क राशीचं व्यक्तिमत्व कसं आहे, कर्क राशीचा स्वामी जो चंद्र आहे त्याचा त्याच्या व्यक्तिमत्वावर कोणता परिणाम होतो, कर्क राशीचं चिन्ह काय आहे आणि त्यानुसार त्यांचं व्यक्तिमत्व कसं असतं, कर्क राशीच्या स्त्री पुरुषांमध्ये साम्य आणि भिन्नता काय असते, किंबहुना त्यांनी कोणतं रत्न वापरावं, कोणता रंग चे कपडे वापरावेत, कोणता रंग त्यांना लाभदायक ठरतो, आणखीन त्यांची उपास्य देवता कोणत्या, याचबरोबर 2025 साल त्यांच्यासाठी कसं असेल याबद्दल अधिक जाणून आजच्या एपिसोडमध्ये आपण घेणार आहोत. तुम्ही आमच्यावर प्रेम करताच आहात, आमचं चॅनेल बघता आहात, तरी सुद्धा तुमचं आमच्यावरचं प्रेमाची पोचपावती आमच्यापर्यंत पोचण्यासाठी कृपया आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्या सगळ्याची आम्हाला गरज आहे आणि तुमच्या ज्या काही मौल्यवान सूचना आहेत त्या पण आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. आता आपण काळे गुरुजींशी चर्चा करूया. नमस्कार गुरुजी. नमस्कार. आजची रास आहे चौथी रास, कर्क रास. मग आता कर्क राशीचं चिन्ह आणि कर्क राशीचं स्वरूप याबद्दल काय सांगाल? क्रांतिवृत्तावर आपण जर बघितलं तर 90 अंशापासून साधारण 120 अंशापर्यंत दिसणारी ही राशी, म्हणजे तिथं ज्योतिषशास्त्रामध्ये त्याला उदित असणं असं म्हटलं जातं, असा शब्द तो वापरला जातो. त्याच्यामध्ये त्याचं चिन्ह जे आहे ते आहे खेकडा. आणि खेकड्याचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की खेकडा एखादी गोष्ट पकडली की सोडणार नाही, असा त्याचा तो स्वभाव आहे, स्थायी भाव आहे त्याचा. आणि तो स्थायी भाव आपल्याला प्रत्येक कर्क राशीच्या व्यक्तीमध्ये, स्त्री पुरुषांमध्ये, मुलांमध्ये, सगळ्यांमध्ये हा दिसून येतो. मग त्याच्यामध्ये मुलगा असेल तर काय करेल, एखादा प्रौढ व्यक्ती असेल तर काय करेल याचा विचार केला आपण तर लक्षात येईल एखादा सामाजिक कार्य करणारा व्यक्ती आणि त्याच्याकडे ती संस्था आहे, तर ती संस्था कितीही खाली तळाला गेली तर तिला सोडणार नाही, तो त्यात काम शेवटपर्यंत तो करतच राहील आणि तिला वर आणण्याचा प्रयत्न करेल. हा तो चिकटपणा किंवा तो खेकड्याचा स्थायी भाव आपल्याला त्या कर्क राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येईल. म्हणजे कर्क राशीचे लोक सातत्याने काम करतात, चिवटपणे काम करतात, काम कधीच सोडत नाहीत, शेवटपर्यंत काम पूर्ण होईपर्यंत ते काम करत असतात. म्हणजेच यांच्या हाती जर आपण एखादं काम सोपवलं किंवा हे पूर्ण करायचं काम, तर आपण निवांत राहायचं की काम पूर्ण होणार याची खात्री कर्क राशींच्या लोकांकडून आपल्याला मिळते. काम होणार म्हणण्यापेक्षा तो सोडणार नाही, ते काम सातत्यानं तो पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. मग हे त्यांचं कामाच्या बाबतीमध्ये झालं. पण मग कर्क राशीच्या लोकांच्या स्वभावाच्या बाबतीमध्ये काय सांगतात? स्वभावाच्या बाबतीमध्ये पण आपल्याला ह्याच गोष्टी दिसून येतील. चिकाटी आहे, सातत्य आहे, हे गुण दिसतील. पण त्याच्याबरोबर एक आणखीन जो स्वभावाचा वेगळा पैलू किंवा वेगळा गुण सांगता येईल आपल्याला, तो असा आहे की खेकड्याचा जर गुण बघितला तर संकटाच्या वेळी गप्प बसणं आणि योग्य संधी आली की आक्रमण करणं, हा स्वभाव त्या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसून येईल. गुरुजी, कर्क राशीचा स्वभाव हा चिकाटी आहे, सातत्य आहे, काम चांगलं करतो आहे, पण या सगळ्या बलस्थानाचा त्याच्या कौटुंबिक नातेसंबंधांवर काय परिणाम होतो? कर्क राशीच्या व्यक्तीचा स्वभाव विशेषतः आपल्याला घरगुती संबंधामध्ये, नातेसंबंधामध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा त्यांच्या मित्रपरिवारामध्ये सगळीकडे आपल्याला हा दिसून येईल. तो म्हणजे एकदा एखाद्याशी नातं जोडलं की ते निभावणं किंवा ते न तोडणं हे आपल्याला विशेष करून जाणवून येईल. गुरुजी, कर्क राशीचं चिन्ह आपण पाहिलं ते खेकडा. तसं प्रत्येक राशीला राशी स्वामी असतो. कालच्या मिथुन राशीचा स्वामी होता बुध, जी बुद्धीची देवता आहे. तसं कर्क राशीचा स्वामी कोणता आहे? कर्क राशीचा राशी स्वामी चंद्रग्रह आहे. मग ह्या चंद्राची वैशिष्ट्य कर्क राशीमध्ये कशी व्यक्त होतात? चंद्राची वैशिष्ट्य, चंद्र हा मनाशी संबंधित कारक ग्रह आहे. त्याच्यामुळे तो कलाने जो रोज बदलतो त्याप्रमाणे कर्क राशीच्या व्यक्तीवर त्या बदललेल्या कलेचा त्याच्या मनावरती तो परिणाम आपल्याला दिसून येतो. म्हणजे त्याचा मूड कमी जास्त होणं हे आपल्याला म्हणतो ना, चंद्राच्या कलेप्रमाणे तो बदलतो, तशा पद्धतीने त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये आपल्याला त्याचा कमी जास्तपणा दिसेल. म्हणजे चंद्राच्या कलांप्रमाणे त्या कर्क राशीच्या लोकांचे मूड स्विंग होताना दिसतात. म्हणजे कधी खूप आनंदी, उत्साही, उड्या मारणारं व्यक्तिमत्व दिसतं, तर कधी कुठेतरी डाऊन झालाय, नर्वस आहे, उत्साह गेलेला आहे, निरुत्साही आहे, असं चंद्राच्या लक्षणांप्रमाणे त्यांचं व्यक्तिमत्वामध्ये दिसतं. पण एवढंच फक्त नाही आहे की चंद्राचे कला, याही व्यतिरिक्त चंद्राचे आणखीन काही वैशिष्ट्य आहेत. शीतलता आहे, शुभ्रता आहे, शांतता आहे. मग हे पण कर्क राशीच्या व्यक्तिमत्वामध्ये कसं दिसतं? कर्क राशीच्या व्यक्तिमत्वामध्ये आपण कर्क राशीच्या व्यक्तीच्या सानिध्यात गेल्यानंतर जो शांतता आहे स्वभावामधली त्याच्या, किंवा बोलण्याची जी पद्धत आहे, एकंदरीत जो सात्विक भाव आहे, ते गुण आपल्याला
त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिसून येतील. मग जर कर्क राशीची स्त्री असेल की जी चंद्राच्या अंमलाखालची रास आहे, तर या स्त्रीच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगता येईल? कर्क राशीच्या व्यक्ती एक तर गृहिणी म्हणून अतिशय उत्तम असतील. त्या गृहिणीची जी कामकाज आहे सगळं म्हणजे लहान मुलांना सांभाळणं, कारण ती मातृराशी असल्यामुळं गृहिणीचं ते काम आहे, किंवा मातृराशीच असल्यामुळे सगळ्या कुटुंबाची काळजी व्यवस्थितपणे घेणं हा पण एक त्यांचा महत्वाचा स्वभाव आहे. त्याप्रमाणे स्वच्छता आहे, किंवा प्रत्येक घरातली गोष्ट कटाक्षाने जिथल्या तिथं ठेवणं असणं ही त्या गोष्टींची काळजी घेणं, किंवा एक सत्वगुण कर्क राशीकडे असल्यामुळं आध्यात्मिकपणा, किंवा तुम्हाला कर्क राशीच्या स्त्रीच्या घरासमोर रांगोळी काढलेली दिसेलच हे तिथं महत्वाचं असतं. हा जो एक उत्तम गृहिणी ज्याला म्हणतो आपण, ते सगळे गुण कर्क राशीच्या स्त्रीमध्ये आपल्याला दिसून येते. मग कर्क राशीच्या पुरुषांचं व्यक्तिमत्व कसं असतं? कर्क राशीच्या पुरुषाचं व्यक्तिमत्वाचा विचार केला तर लक्षात येईल की कर्क राशीचा पुरुष स्त्रीप्रमाणे साधारण भावनिक असणारी व्यक्ती आहे ती, किंवा आईप्रमाणे त्या कुटुंबाची काळजी घेईल हे तिथं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तो एखाद्या ऑफिसमध्ये, एखाद्या संस्थेमध्ये, किंवा ज्या ठिकाणी कुठं काम करत असेल, त्याचं कार्यक्षेत्र जिथं असेल त्या कार्यक्षेत्राशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींची काळजी तो त्या आपुलकीने घेईल, असा त्याचा अर्थ आपण इथे घेऊ शकतो. म्हणजे चंद्राच्या प्रभावामुळे मातेच्या हृदयाने वागणारी रास असं आपल्याला त्याचं वर्णन करता येईल. मातेच्या हृदयाने वागणारी रास आहे. मग आता कर्क राशीचं तत्व कोणतं आहे? कर्क राशीचं जलतत्व आहे. जलतत्वाची वैशिष्ट्ये कर्क राशीमध्ये कशी दिसतात? कर्क राशीमध्ये जलतत्वाची वैशिष्ट्य मुळात पाण्याचा गुणधर्म जर आपण बघितला, किंवा जलतत्वाचा गुणधर्म जर आपण बघितला, तर वाहवत जाणे, त्याला कुठलाही स्पेसिफिक आकार नसतो. तसं त्या कर्क राशीच्या व्यक्तीला किंवा त्याच्या स्वभावाला स्पेसिफिक काही धार नसते. ते ज्याप्रमाणे पाणी वाहवत जातं त्या पद्धतीने त्याच्या मनाची ठेवण घडत गेलेली असते. जसे जसे आयुष्यात अनुभव आले त्या पद्धतीने ती मनाची ठेवण झालेली असते. म्हणजे पाणी आपण ज्याप्रमाणे मोठ्या हंड्यात घेतो तर हंड्याचा आकार येतो, तशा पद्धतीने ज्याच्या संगतीत जाईल त्याचा बऱ्यापैकी त्याला आकार येतो त्या व्यक्तीच्या स्वभावाला. मग यांना स्वतःचं काही असं व्यक्तिमत्व, मत, आयडेंटिटी असं काही नसतं? मत असतं, पण ते शक्यतो दुसऱ्याला त्रास होणार नाही ह्याची काळजी घेऊन ते त्या पद्धतीने त्यांचं आचरण असतं. अच्छा, म्हणजे चंद्र हा मनाचा कारक आहे आणि चंद्राची रास कर्क असल्यामुळे लोकांच्या मनाचा विचार हे लोक आधी करतात. मग आता कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, कर्क राशीचं तत्व हे जलतत्व आहे, कर्क राशीचा चिन्ह हे केकडा आहे. या सगळ्यावरून आपल्याला असं म्हणता येईल का की कर्क राशीचे लोक खूप मृदू असतात, शांत असतात, किंबहुना निरुपद्रवी असतात, त्यांचा स्वभाव हा गरीब असतो, कोणाला त्रास देणं हा त्यांचा स्वभाव नाही, असं त्यांचं वर्णन करता येईल का? हो, हे सगळं वर्णन कर्केच्या बाबतीत निश्चित लागू पडतंय, पण ते व्यक्तिशः पातळीवर काही बदल त्याच्यामध्ये होतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर पत्रिकेमध्ये पुरुष ग्रह, रवी, मंगळ यासारखे ग्रह जर एखाद्या व्यक्तीच्या मध्ये पॉवरफुल असतील तर कदाचित तो गरीब शब्द किंवा खूप सोशिक शब्द हा तिथे लागू पडणार नाही. कर्क राशी शांत आहे, संयमी आहे, शेवटपर्यंत काम करणारी आहे, चंद्राची आहे, मूड स्विंग्स असणारी आहे. मग अशा या सगळ्या गुणवैशिष्ट्यांनी असलेल्या कर्क राशीच्या जीवनसाथीचा बद्दल आपल्याला काय सांगता येईल? कोणत्या राशीचा तो असावा? त्याच्यामध्ये मुख्यत्वे आपल्याला जलतत्व असेल तर योग्य राहील. म्हणजे कर्केला कर्क असेल तर निश्चित योग्य आहे. त्यानंतर मीन राशीचा विचार जास्त केला जाईल याच्यामध्ये, त्यानंतर वृश्चिक राशीचा केला जाईल. परंतु त्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की आपण असा विचार करूया, एखादी मुलगी कर्क राशीची आहे, पत्रिकेमध्ये चंद्र अतिशय कमकुवत आहे आणि तिला कायम दुसऱ्याच्या सपोर्टची गरज लागते, अशा वेळी तिने कर्केचा कर्क शोधून चालणार नाही. तिला निश्चित मंगळाचा किंवा रवी तत्व किंवा सिंहरास असणारा अशा पद्धतीचा जोडीदार निश्चित तिला योग्य ठरेल. अच्छा, म्हणजे सपोर्ट असणारा जर साथीदार असेल तर त्यांचं आयुष्य जास्त चांगलं राहू शकतं. मग आता पुढचा प्रश्न की कर्क राशीच्या व्यक्तींनी शिक्षण कोणतं घ्यावं? कर्क राशींच्या व्यक्तींचा आपण स्वभाव बघितला मगाशी, किंवा ग्रहकृत्य दक्ष हा स्त्रियांच्या बाबतीत आपण शब्द वापरला, कारण कर्क रास ही मुळात किचनशी संबंधित असणारी रास आहे, स्वयंपाकघरात रमणारी रास आहे. म्हणून त्यांना खाद्यपदार्थाशी संबंधित जे व्यवसाय आहेत, म्हणजे डेअरी प्रोडक्ट आहेत किंवा बेकरी प्रोडक्ट आहेत, हॉटेल आहे, अशा व्यवसायांशी संबंधित त्यांनी शिक्षण घेतलं तर निश्चित ते योग्य ठरणार आहे. त्याचप्रमाणे कर्क रास ही मानसशास्त्राशी संबंधित आहे, कारण चंद्र हा मनाचा कारक आहे. म्हणून मनाचा अभ्यास करणारी जी काही शास्त्र आहेत त्या शास्त्रांचा त्यांनी अभ्यास केला अतिशय उत्तम चालेल. म्हणजे आपण बघतो की कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ह्युमन रिसोर्सेसमध्ये जे एचआर असतात तर त्यांचा विचार साधारण ह्या पद्धतीनेच केला जातो की मानवी मनाचा विचार तिथं करून ते सगळं मॅनेजमेंट त्यांना करायचं असतं. तशा पद्धतीचा विचार ते MBA साठी करू शकतात. शाळेचा शिक्षक
शाळेचा शिक्षक तर निश्चित योग्य असेल, कारण मनाशी संबंधित रास आहे, म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनाचा अभ्यास करणार आहे. सात्विक रास आहे, पत्रिकेत गुरु जर चांगला असेल तर आणखीनच उत्तम. अशा पद्धतीनं शिक्षक किंवा प्रोफेसर, प्राध्यापक या पदासाठी शिक्षक, मग तो कोणत्याही क्षेत्रातला शिक्षक असो, अतिशय उत्तम कर्करास चालू शकते तिथे. म्हणजे जिथं जिथं व्यक्तींचा संबंध आहे, सहवास आहे, सहप्रवास करायचा आहे, अशा सगळ्या ठिकाणच्या साठी कर्क राशीच्या व्यक्ती ह्या शिक्षण पण तसंच त्यांना उपयोगीच आहे आणि त्यांचा व्यवसाय किंवा त्यांची नोकरी पण तशीच असेल की जिथे त्यांना व्यक्तींच्या भावनांचा विचार करायचा आहे. जिथं मानवी मनाचा अभ्यास करायचा अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये कर्क राशीचा उपयोग निश्चित करता येईल. आपण म्हणतो की मिथुन रास खूप बोलकी आहे, मग कर्क राशीच्या बोलण्याबाबत काय सांगता येईल? कर्क रास किती बोलते, कसं बोलते? खरं तर 12 राशी बोलणारे आहेत, पण मिथुन राशीचं वेगळं वैशिष्ट्य आणि कर्क राशीचं वेगळं वैशिष्ट्य आहे. मिथुन राशी हसत, गंमत करत, खोड्या काढत, चेष्टा करत बोलणारी रास आहे आणि कर्क राशी साधारण भावनिक गप्पा मारणारी रास आहे. हे दोन राशींमधलं आपल्याला वैशिष्ट्य वेगळं सांगता येईल. मग अशा वेळेस जर ती भावनिक गप्पा मारणारी रास आहे तर तिचं कोणाशी जास्त चांगलं जमू शकेल? कोणत्या राशीशी त्यांची मैत्री जास्त अधिक घट्ट होऊ शकते? अर्थात कर्क असेल तर कर्केला वृषभ आहे, कारण स्त्रीतत्व आहे, त्याचा कारक ग्रह शुक्र आहे. वृषभीशी मैत्री होऊ शकते कर्केची चांगली, मीनेशी होऊ शकते. आता कर्क राशीसाठी कोणता रंग शुभ आहे? कोणत्या रंगाची वस्त्र त्यांनी परिधान करावीत? कर्क राशीसाठी शुभ रंग आहे पांढरा. बरं, मग आता कर्क राशीच्या लोकांनी अधिक लाभ मिळण्यासाठी रत्न कोणतं वापरावं? कर्क राशीसाठी मोती हे रत्न त्यांना योग्य ठरेल. कर्क राशीचा शुभांक कोणता आहे? कर्क राशीसाठी 2 आहे, 11 आहे, 20 आहे, ज्याची बेरीज 2 येते असं कोणताही अंक जो आहे तो चालेल. मग आता कर्क राशीच्या व्यक्तींनी कोणत्या देवतेची उपासना करावी? कर्क राशीसाठी सगळ्यात आपण जर बघितलं चंद्र, आणि चंद्र हा स्त्रीकारक ग्रह म्हणून त्याची जी आहे ती मुख्य आपली कुलदेवी आहे प्रत्येकाची. त्याच्यानंतर चंद्र ही स्त्री सांगितलं, म्हणजे त्याने दुर्गेची उपासना करावी, अन्नपूर्णेची उपासना करावी, म्हणजे थोडक्यात स्त्री तत्वाच्या ज्या देवी आहेत त्यांची सगळ्यांची उपासना करावी. आणि आपण शंकराच्या किंवा महादेवाच्या डोक्यावरती चंद्र बघतो म्हणून महादेवाची सुद्धा उपासना करावी. गुरुजी, नुकतंच 2025 साल सुरू झालेलं आहे, मग कर्क राशीसाठी हे 2025 साल कसं जाईल? कर्क राशीच्या व्यक्तींसाठी 2025 अतिशय चांगल्या पद्धतीनं ते साल जाणार आहे. त्याचं महत्वाचं कारण शनिग्रह जो आहे तो आता मार्चमध्ये शनिग्रह पुढच्या राशीमध्ये जाणार आहे, म्हणजे आता शनिग्रह मीन राशीत जाणार आहे. आणि कर्केला जी ढय्या चालू होती किंवा 8वा शनी म्हणतो आपण ज्याला, तो जो होता त्याच्यामुळे आरोग्याचे प्रश्न आहेत किंवा काही आर्थिक प्रश्न आहेत, स्थावर प्रॉपर्टीचे प्रश्न आहेत, हे जे प्रश्न अनेकांचे निर्माण झाले होते, विवाहाच्या संदर्भातले प्रश्न निर्माण झाले होते, हे प्रश्न आता कमी व्हायला किंवा ते मिटायला मार्गी लागायला मदत होणार आहे. त्यामुळे खूप मोठा सुटकेचा निश्वास तिथं कर्केची माणसं टाकणार आहेत. आणि गुरुचा जो बदल होणार आहे, गुरु जरी कर्केला 12वा येणार असेल तरी तो 12व्या स्थानातला गुरु म्हणजे त्या व्यक्तींना कर्केच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी तो निश्चित चांगला असेल. ज्यांना आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची त्यांनी ह्या गुरुचा उपयोग निश्चित करून घ्यावा. मग हे कर्क राशीची स्वभाव वैशिष्ट्य बघता, किंबहुना चंद्र हा त्यांचा राशीस्वामी आहे, त्यांचे बदलते मूड आहेत, हे सगळं असताना तुम्ही कर्क राशीच्या व्यक्तींना सर्वसाधारण सल्ला काय द्याल? कर्क राशीच्या व्यक्तींनी सगळ्यात, कर्क राशी भावनिक आहे सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला आतापर्यंत आपण तेच ऐकले, पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची त्यांनी काळजी घेतली पाहिजे की एक गल्लत करता कामा नये. ते म्हणजे घर जे आहे ते आपलं भावनेवर चालतं. घरात सगळे प्रश्न भावनेशी संबंधित आहेत, पण बाहेरचं जग हे अजिबात तसं नाही. ते जग पूर्णपणे व्यवहारावर चालतं. म्हणजे बाहेर हे व्यावहारिकच राहिलं पाहिजे आणि घरात हे भावनिकच असलं पाहिजे. ह्या दोन्हीची गल्लत निर्माण केली की मग प्रॉब्लेमची निर्मिती होते. हे कर्केच्या माणसाने समजून उमजून वागणं गरजेचं आहे. म्हणजे भावनांचा तारतम्याने वापर केला पाहिजे आणि व्यावहारिक जगामध्ये बाहेर जगत असताना त्यांनी बुद्धीचाच वापर केला पाहिजे. हो. गुरुजी, आजच्या एपिसोडमध्ये तुम्ही कर्क राशीविषयी खूप छान माहिती दिलीत. पुन्हा एकदा आम्हाला कर्क राशीचं व्यक्तिमत्व काय आहे या सगळ्याबद्दल आणि 2025 सालाबद्दल जे सकारात्मक आशादायी चित्र तुम्ही निर्माण केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आत्ताच आपण कर्क रास याविषयी माननीय हेमंत शास्त्री काळेंशी चर्चा केली. चंद्राची रास आहे, शीतल रास आहे, खेकडा वृत्तीची रास आहे, शांत रास आहे. कर्क राशीचा सहवास, कर्क राशीच्या लोकांचा सहवास सगळ्यांना आवडतो, किंबहुना शीतलता देतो असा सामूहिक अनुभव पण आहे. अशा राशीने कोणती दक्षता घ्यावी, कोणतं रत्न वापरावं, कोणत्या रंगाचे कपडे वापरावेत की जे त्यांना लाभदायक ठरतील, या सगळ्या मार्गदर्शनाचा आपण आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करून घेऊयात आणि ह्या एपिसोडद्वारे जी काही माहिती आपल्याला मिळते त्याचा आपण लाभ करून घेऊयात. आत्ता आपण आमचा हा एपिसोड पूर्णपणे जो पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.
तुमचं प्रेम आमच्यावर आहेच आहे आणि ते प्रेम तुम्ही पुन्हा एकदा आमचं चॅनेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करून व्यक्त करा ही जाता विनंती. पुढचा एपिसोड आपण सिंह राशीवर करतो आहोत. लवकरच तुमच्या भेटीला पुनश्च येत आहोत. धन्यवाद.